आदिल नूर शेख लिखित, मुकेश देवीदास काळे दिग्दर्शित दीर्घांक एपोकॅलिप्स. अरे 10 वाजले 10. उठ. वर का रस्त्यात झोपतोय. अरे उठ ना. गाढ 10 वाजून गेले, सूर्य डोक्यावर आला तरी झोपू नये. पण हे देवा अक्कल दे बाबा या लोकांना थोडी. ओम भद्रम करणे वे शृणु याव देवा. ओम भद्रम पश्य माझे बीजजत्रा स्थिर रंग स्थितो वाहन मनस्तरूपे वेशे देव इतम यदायु. ओम सत्यन इंद्र रुद्रश्रवा सत्यन पुरुषा विश्ववेदा सत्यन तास्तु हरिष्णे सत्यन बृहस्पतिर्गरासु. ओम शांति शांति. ओम नमस्ते गणपते तोय प्रत्यक्षदत्तवसी तोय केवलं कर्तासि तोय केवलं दत्तासि तोय केवलं आत्मसि तोय सर्वं खलितं ब्रह्मासि त्वं सत्यमात्मासि नित्यं सत्यं वच्मि वक्तारं शोधारं दातारं आधारं आधारं. अरे मध्ये कोण गेलंय? गेला आहे आवानुजान शिक्षण. आता आठवणीसाठी वाटतो तुला मी बोलला होतो त्या खंडाचा एक सामनाची गडी ठेव, सगळं समोर सोडायचं. सामना ज्ञान करणार 2 दिवसात त्या सामनाचा पेपर सब झालेला असतो. अरे आहे कधी यार, कधी तुम्हाला अक्कल खोराला काय माहिती. अरे नको सकाळी सकाळी प्रवचन देत बसतो. आणि एक दिवस हात नाही दुखले काही फरक नाही पडणार. काय हात न धुता जर तू कुठे शिवलास ना बेटा, गाठ माझ्याशी. आई तो काय संबट तिकडे रात्री सुराई बाई नाचतो तू राहिलो डेपू मूर्ख मोठा कधी मोठा होणार रे उषा. हा कोण होता काय बाई मला काय उषा उषा. अरे डोळे अरे ते ना. अरे हात धुवायची बाकी हात धुते नाही. अरे आधी डोळे दे. अरे आधी हात धुते बाबा. अरे आधी डोळे दे. हात धुते नाही. अरे आधी डोळे. काय होती ना. हा पण चालू गोरीचा आवाज तुझ्या. चुकीच्या रूपमध्ये आली वाटतं. सो सॉरी. अरे नाही रूम जरी चुकीची असली ना तरी शेतात धर्म म्हणून आपली ओळख महत्वाची. वायसर भूषण हाय. मूर्ख आहे का हात नाही धुतला तू. अरे डावाने उजवा पुढे केला होता काय. हाय. अगं तू इथे काय करतेस? Actually मी ते सॉरी गाईज. यू कॅरी ऑन. इट्स ओके बाय. बाय. आणि परत या काही लागलं तर सांगा. बरं का. थँक्यू यार नाचा. थँक्यू भावा. अरे याच्यात नाच्याचा काय संबंध आहे रे. आता देवानीची कृपादृष्टी पाठवली होती ना हा. नच्याच्या बहिणीच्या रूममेट सत्या. अरे वा कृपा आणि दृष्टी होता का. हा कृपादृष्टीच होता त्या. अरे पण नानाच्या आई कुठं. अरे काय संडासात बसेल नच्या संडासात नाहीये. अरे कोण आहेस तू. काय यार संडासात साधा एक साबण नाही घेतात का तुम्हाला. अरे बरं झालं आठवण दिली.
हात धुवायचे राहिलेच होते. ए हिरो, कोण आहे कोण तू? वर संडासात साबण अशी तक्रार करतोय. एक काम कर ना, प्ले स्टोअर वरती जा आणि 1 and रेटिंग देऊन टाक आमच्या संडासाला. प्ले स्टोअर, नचिकेतचं रूम. कोण आहे तू? राहुल. राहुल? अरे भाई राहुल या राहुल. अरे अखंड भारतात वर्ल्ड फेमस आहे हा. अरे आम्ही सगळे ओळखतो याला. इंस्टावरती 2 मिलियन फॉलोअर आहे त्याचे. किती? 2 मिलियन. अरे मोठा माणूस आहे. माफ करा बरं का, ओळखलं नाही आम्ही. एक सेल्फी काढा ना भाऊ तुमच्यासोबत प्लीज. एक सेल्फी. असं म्हणतो. हा हा. चल तुला फेमस करतो आज. हे बघ म्हणता राहुल आणि कुठला राहुल. नचिकेतने काय सांगितलं नाही का तुम्हाला? नचे काय सांगणार होतं? अरे पण नचे ऐकू का त्याचा शोध लावा पहिले. आता अजून होता. करे इथून कोणी गेलं का आता? अरे संडासात कोणतरी घुसलं ना. जय. अरे काय सार्वजनिक संडास उघडलाय का आपण इथं? जाऊ दे रे पुऱ्या. आणि तू रे गोमिल ते. अरे वा यार, मोकळं मोकळं वाटत राहिलं भाई. हे मोकळ्या, या टॉवेल वरती ना मालकी हक्क माझा आहे. आणि बेटा तू परत फिरून रस्त्यात येऊन झोपला आणि मी धरपडलो तर बादलीभर पाणी होतं मी तुझ्या अंगावर. लक्षात ठेव. आधीच त्या पोलीसवर मग फटकांवर पॅनचं प्रदर्शन केलं. या मूर्खाने जय. नाही. कूलडाऊन प्रतीक दंड गवाळ. कूलडाऊन. माणूस या जगात नंगा येतो आणि नंगा जातो. मग काय बाळगायची या भोंगळेपणाची नाच जेव्हा आजूबाजूला सर्वत्र लिंगच असतील तर. हे गप्पे. सॉरी बाबा. अरे पुल्लिंग म्हणायचं होतं मला. ते लोकलो मध्ये निघून गेलं भाई. चालेल बेटा काही स्वप्न होतं बेटा. अरे गुरे थँक्यू बाबा. अरे तुझा मालकी हक्क दिला पाहिजे. तिला आहे ना मग गुंडाळ ना त्याला. हा बोल ना बेटा, काय झालं? वैशाली ताई कुठे बाहेर गेली आहे का? आय मीन लॉबी रूमला. अगं बेटा, जर रूमला लॉक आहे याचा अर्थ काही बाहेरच गेली असेल ना. मी काय म्हणतो, वैशाली ताई येईपर्यंत तुम्ही इथं थांबा ना. काय झालं? अरे आता तर हात दुखली ना. ते मी तर काय मोठा. अरे म्हणजे तुम्हाला पण नाही माहिती का वैशाली ताई कुठे गेली आहे ते? अगं नाही ग बेटा, आम्हाला खरंच नाही माहिती ताई कुठं गेली आहे. ओके, थँक्यू काका. काकामध्ये ए पुरी काका प्रत्ये. अरे भाऊ ऐक ना, हा तुम्ही काका वाटतो का रे? आता तू तिला डेटा म्हणला, मग तिच्या काका म्हणे तुला हा प्रश्न कस काय पडू शकतो? अरे गुरुराज काका. गुरुराज काका. हे समजो बर. अरे तू आहे कोण? राहुल. अरे मग त्या संडासात कोण आहे? एक्सक्यूज मी गाईज. येस. हाय, ऍक्च्युली ते वैशाली ताई. ए बाकडा उतर खाली. ऍक्च्युली वैशाली ताई घरी नाहीये. आय मीन स्वामी ताईला कॉल केला पण ताईच्या पार्लरमध्ये ताई म्हणाली की बाजूला नचिकेत दादाच्या रूमवर जाऊन थांबा. बाय द वे, नचिकेत दादा तू नाही, डोंट वरी. मी नचिकेत बी नाही आणि दादा तर नाहीच नाही. हा बाय द वे, माझे भूषण चिंतनपल्ली. हाय, मी जागृती पाटील. मी मोडा आणि श्रेयाला घेऊन येते. बाय.
रे माकडा, गेली ती. अरे मग येईल ना परत. का बाई? अरे आपने मित्र, आपले प्रसाधन गृह वापरून झालं असेल ना, तर धुवा आणि निघाला. आले रे पण मध्ये साबण नाही ठेवत तुम्ही लोक. अरे साबण नाही ठेवणार, साबणची बावळाट. काय साबण देतो. बेटा 3 म्हणायचे आत. जर तो संपूर्ण शरीर बाहेर नाही ना आलं तर मी आतमध्ये घुसेल आणि तुला फ्लश करेन. एवढं काही नाही राहिलाय. साबणच मागितलाय फक्त. चाललं थोडी मागितलं तर. 2 द्या. ए शाहरुख, अरे तर पोरी येतील. माझ्या रे मला तर माझ्या अस्तित्वावर विश्वासच होईल. अरे पण या रूममध्ये अस्तित्व आहे का नाही? आवरायला घेतो रूम. अरे त्यात काय एवढं. अजून नाही आला बाहेर. अरे माडे हुशार, आज बाहेर नाही निघाला ना, याचे 2 तुकडेच करतो मी, बघतो. हा, 2.25. मला मारतो तो. हा? मालक, आपल्या बाथरूम मध्ये साबण आहे ना? तुम्ही म्हणत असाल तर तुमचे पवित्र हात धुंड राहू दे. धुंडतो ना मालक. अरे राहू दे. मालक टावेल देतो. नीट दे. मालक अरे भाई, अरे तू कोण आहे? राहुल. तो राहुल असतो नाही तर टाऊल असतो. तुला काय करायचं? त्यावर कपडे बदल आणि ते पोरी येऊ राहिले यावर लोक. ए, आल्या घरी पुरी. तुमचं निवांत होऊ द्या. पोरी आल्या की मी तुम्हाला खलिताच पोहोचवतो. भारी बोलतो रे तू. बाई आजपासून तू आपला चेला. जीवन सार्थकी लागल्याचं फिलिंग आलंय मला. त्याच्यापेक्षा भारी. अरे गेलाय तो. गेला का? हा गेला पाय. वा मस्त रे, संपला ना जात. त्या पोरींनी ना फक्त पाणी मागायला पाहिजे आता. मग मजा बघतो मी. त्यात काय एवढं. हे, एकच मिनिट जा. गेला. आज 100% सुधरता आता. हो नमस्कार भाऊ. एवढी कॉटन द्या ना. आता बघ माझी कमाल. अरे मूर्ख, म्हणजे तू बाथरूमच्या नळाचं पाणी पाहणार त्यांना. अरे मग त्यात काय एवढं. अरे पाणी पाणी असतं बाबा. आणि बॉटलचं पाणी मिनरल वॉटर राहतं. आख्या जगाला माहिती. धन्यवाद भाऊ. अरे येतं बाथरूमचं पाणी. गावाकडचं आम्ही गटरचं पाणी पिलोय. अरे सांग यार. हा बरोबर. हे, घ्या. मेरा गाव मेरी कहाणी या रोजच्या असतात तुझ्या नाटक. काय माहिती कधी सुधारणार आहे गुस्सा तू करत. अरे किती ओरडतो, कालपर्यंत आवाज येतोय तुझा. मालक उमर नसल्यावर शेव येतो ना तुम्हाला. मालक नवीन पाहुणा कोण आला ते बघा पहिले. तो अरे राहुल येतो. बाई इंस्टावर 15,000 फॉलोअर्स आहे. हा? डिग्री आपला काल रात्री झालाय तो. काही रील शूट करायला गेलो आणि भावना लागली दोराची.
अहो तसं झाले पळत पळत. हा आणि त्या भाऊने आताही तुटला नाहीये, तसाच मोबाईल चिवडतोय. नको साळसूटपणाचा आवाज. चल डिलीट करतो भाई. हे अरे ऐक ना, माझ्या व्हॉट्सअपवर एक मेसेज आलाय, नाशिक मध्ये झॉम्बीज घुसले म्हणे. चांगली मी काही नसते रे, मेकअप चुकलेलं पोरी फिरत असतील तिकडे. कोणत्या पोरी काय? वैशाली ताईच्या फ्रेंड्स आले. अरे हा आज येणार होतं ना त्या. नाही येणार होते नाही, आल्या त्या पोरी. आले हा आणि वैशाली त्या कुलूप लावून फरार आहे. असं आहे. भाई वैशाली ताई येईपर्यंत आहे ना, ते इथंच थांबणार आहे. हो का? तू एक काम कर, ताईला एक फोन फिरवता. अरे काय काय अरे येतील ना काय. आले का? ए आले रे, अरे अरे कोण आले आले म्हणजे इकडे आले. आले आले. हा, 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 चल मग माझं चल. या या या. वेलकम वेलकम. हा हा आहे नचिकेत दादा. चला नचिकेत दादाचा पत्ता आपली आज रांगोळ बाकी हे अजून हाय सट लॉन्डा या ना या बस 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 व्हॉट नॉनसेन्स. ए भाई अरे हकुले. अरे काय म्हणजे मला इथं कोणीच ओळखत नाही. बस का भाई, मी ओळखतो ना तुम्हाला. ओळखतो ना? हो बाई. चल मग याला ओळख सांग माझी. कोण आहे सांग. ओळख हो ओळख करून देतो ना, बाईची ओळख करून देतो बरं मी आता. हा या विशाल माणसाचं नाव आहे ना, विशाल अपूर्णे. अरे भाई ते आपल्या इथले. मग हो ना भाई. अरे मग भाई येतं काय माझ्या प्रॉपर्टी घेऊन आंघोळ करशील का? अरे तू आंघोळीच काय म्हणून बसलाय. तुझ्या या प्रॉपर्टीत हागलो मी. एक्झॅक्टली तीच केली. हे घालू नको लष्कर केली. आपलं कसं आहे ना, आपण रोज एक रूम निवडतो आणि आपल्या सगळ्या विधी आवडतो. कोणी काहीच बोलत नाही आपल्याला. आधी रूम निवडली आणि काय रे त्या आईला खिडक्या बिडक्या लावून ठेवलंय. काही गरम गरम होते नाही तुम्हाला? भाई मी काय म्हणतो, म्हणजे मला एक सांगा, सरकारने सार्वजनिक शौचालय उघडले तुमच्यासारख्या लोकांसाठी, तिथं काय केलं? खरेदीला पैसे लागतात. काय सांगायला ए लावारीस बच्चन गरणार नाही का तुला? केला संपला याचा विषय. अरे भाई बसा बसा बसा. सांगता ना. हा भाई ते तर दुर्ग्या ते बाई, तुम्ही समजून घ्या बाई. सॉरी बाई. आणि मुलींनो तुम्ही ना रिलॅक्स व्हा. वॉइस रूमवर आहे ना, या अशा छोट्या मोठ्या चकमकी चालूच असतात. इट्स ओके. म्हणून काय पुरी अहो वैसे ते राहते ना आमच्या शेजारी, त्यांच्या रूमवर आले. आईला आंघोळ केला जरा आवाज येतो बरं का. बंटर हा भाई. बरोबर 15 मिनिटं उठू मला. हो किती? 15 मिनिटात. अरे तू नच्या तू येणार का? अरे गेलेली केस आहे ती, थोड्या वेळ झोपला जाईल निघून. अरे पण मग आपण का लाडवतोय त्याला? अरे मोठा माणूस आहे बाई तो. एक्सक्यूज मी. येस मी दादाशी बोलते. दादाशी काय बोलत आहे? त्या दादाशी तो बोलत बोलत. आमची कुठे अडचण होत असेल तर आम्ही बाहेर कुठे थांबून वेट करतो. अरे अडचण वाटलंच माझी अडचण होत असतात. हे कसं आहे ना, या जगात असा कुणीच नाहीये त्याला माझी अडचण होत नाही. बसा तुम्ही निवांत, निघतो मी. अरे पण बाई तुम्हाला कोणी काय बोललं का? म्हणजे असं आपलं. अरे बोलायला कशाला पाहिजे. घरी आई बाप किंमत करत नसेल ना, जगात कोणी करत नाही बाबा. घराला तुम्ही घाबरत रे, पण इज्जत नाही करणार. राहू द्या भाई. पण मी हे माझी इकडे. सॉरी भाई.
अरे वाटलं तर वाटलं ना मग. त्याच्यात काय तसे तो आमचा रूममेट नाही. अच्छा नाही तुम्ही सर्वजण त्याला घाबरत होते तर मला वाटतं तो इथं मुख्य विखे आहे. कोण तो लंबू त्याला कोण घाबरत नाही. काय त्याला माहितच नाही अजून. भुष्या गेला तो आता. ए, गप्प आहे. अरे काही नाही आत्ताच त्याने आंघोळ केली ना. पाकिट बिकिट विसरला असेल. बाकी काही नाही. अच्छा अरे बाई सरलो. काहीतरी म्हणतात तू. नाही बाई कुठं काय काय नाही बाई. बर वैशाली काय कधी आला तुम्ही काही सॉरी फार वाट बघावी लागली का चला जाऊया आपण आपल्या अगं बस की हे आपलंच घर आहे. घर आहे का ग काही त्रास झाला का? ते हा कोण? ताई आहे ना माझा मित्र आहे. खूप जवळचा मित्र आहे. तो आत्ता आला होता आणि आत्ता लगेच चाललाय. हा जातोय ना मोठे मित्र. एनिवे मी तुमच्या सरांची ओळख करून देते. ही जागृती, ही मोनाली आणि ही मोनालीची बहीण श्रेया आणि ही तनया. हाय हा माझा लहान भाऊ नचिकेत. दादा हा भूषण. आमची ओळख गाडीच आहे. तरी पण हाय हाय. कालिदासकाला म्हणजे हा प्रतीक. हाय हाय. हा गुरुराज. हॅलो. हा कोण रे? हा माझा मित्र राहुल. ऐक हाय. हॅलो एनिवेज तुमचा परिचय समारंभ संपला असेल तर काही आपल्या रूमची चावी देतेस का मला अभ्यास करायचा अरे हा रे विसरलीच बघ चावी द्यायचं तुला. काय झालं? अरे यातच ठेवली होती मी चावी. सावलीत का नाही असेल? अगं नीट बघ दुसरीकडे असं. आतल्या बघ ना आतमध्ये. नाही 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 इथेच ठेव. इथून आपल्या रूम मध्ये जाता येतं हा? हो 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 असं सरळ जाता येतं. हो नाही रे हो. ए, अरे सापडत का नाही चावी? इथेच ठेवली होती मी. ताई आय थिंक तू ना चावी पार्लर मध्ये विसरली असते. हा ओ शिट 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 टेबलवर ठेवली होती आणि तिथंच विसरली. अगं टेबलवर कशाला काढून ठेवायची? इकडे कुलूप लावलं तिकडे पर्स मध्ये ठेवली. संपला विषय. हो मुद्दे तर पॉइंट आहे. एक काम कर ना हा. पार्लर वालीला कॉल कर ना तू. हा पार्लरवाली नाही पार्लरवाला तो. पार्लर वाला त्याला ही प्रगती आपल्या दुकानांमध्ये काबर नाही झाली रे. कसली प्रगती? त्याचे काही कसा पार्लर वाला दादा आहे हा तशी आमची कट्टीबाजी काबर नाही असं प्रश्न आहे त्याला. असं अगं नॉट एक्झॅक्टली. मग व्हॉट एक्झॅक्टली? अगं काय नाही ते हॅलो दादा. दादा अरे पार्लर वाला दादा असतो म्हणजे कटिंग वाली गुऱ्याची ताई होईल का रे. काय रे काय झालं तुमच्या दोघांचं? मगाचपासून बघतो मी. काही सापडली का चावी? नाही रे नाही सापडली. हा हे दोन सापडले. अरे हरवली म्हणजे आता दरवेळेस सारखं कुलूप तोडायचं का चावी शोधून? अरे मी काय म्हणतो सगळे घरचेच लोक आहेत ना. मग कशाला तोडायचं बोलू. हा काय इथे एवढा मोठा पर्याय आहे. हा ना ते ठीक आहे रे पण तरी एकदा चावी शोधून येऊ असं वाटतं मला. असं म्हणतोस. मग एक काम कर ये जाऊ. माझ्या अजून आंघोळ बाकी. तोर साला भुशे आहे. महत्वाचा कॉल आहे. सर रेंज मध्ये हा नाही साला दुसरा हा येतो सर मी रेंज मध्ये येतो. हो नचिकेत मला भाऊ. चावला गेला. सार्वजनिक टॉयलेट घरी कोण आहे इकडं? म्हटलं आहे का? हा या. हा ही आमची लायकी. हा हा हीच लायकी आहे तुमची. स्वतःचा एक टॉवेल ढकता येते तुम्हाला. दलिंदर साहेब मित्रा
तसं पाहायला गेलं ना त्या टॉयलवर मालकी हक्क माझा आहे. द्या का? हा, चल मग चावी शोधून आहो. महत्वाचं चालू आहे. काम चुकार साला ठेवले आहे. अहो सर तुम्ही नाही काम काय अरे भाई बोल ना भाई. हा खाल्लेलं मिठाचा चाट जरा आणि चल माझ्यासोबत. अरे नच्या लय घाण आणलं यार तू. त्याचं रोज खाल्लं लय गडबड होती म्हणजे आता जावं लागेल. मला सगळं माहिती आहे, तू सगळं करून आलाय. तू चुप चल. बस का बाबा एवढंच वेळ तुम्हाला तुला तर माहिती नाही. सकाळी उठल्यानंतर जे रिकामं दिसतं तिथं घुसतो मी. सकाळी बाथरूम रिकामा होता आता संडास रिकामा आहे. बरोबर आहे बाबा बरोबर आहे. काय तुला नंतर बघेल मी बघतोय. राहुल जाऊ दे रे नचिकेत, माझीच चुकी, थांबीच जाते. नाही का मीच येतो. हा. साले मित्र नाही दुश्मन आहे दुश्मन. भाडेकरी आहे, भाडेकरी. ओ, भाडेकरी, या महिन्याचं भाडं काढा मग. सांगा का? अरे एक दिन बीत जाएगा माफी अरे चल, के मस्त आहे, तिथं जाऊया. हो चला. में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. मेरे सपनों की पुढे काय कुठे काय कुठे काय काय कुठे काय ते बघतो काय रे बोरिंगच्या रूम मध्ये. त्यांचे तुम्ही बघता. ऐ, आम्ही काय बघतो रे. ऐ, अरे आपली हाईट किती आपण बोलतो किती. विषय नको बदलू तू. जेवढा विचारलं तेवढा सांग. आला मोठा. हॅलो गाईस. हॅलो. आता नाही का काय काम तुला मोबाईल मध्ये. अरे हाय. आहे. ऍक्च्युली रूम मध्ये पाणी नाहीये. अरे पाणी हवंय. Yes. एकच मिनिट. प्लीज. एक मिनिट हे पाणी नाही शकत तुला. काय झालं काय? काय प्रॉब्लेम पाहिजे. अरे प्रॉब्लेम तर काही नाही पण मी काय म्हणतो हुशार जार आहे ना आपल्याकडे. चल ना पाणी भरून आणू ना. अरे पण ह्या पाण्याला काय प्रॉब्लेम आहे? तहान लागली मला. उठतंय रे माझं. पुष्टय मग तू कधी पिलास रे पाणी. तुम्ही मध्ये होते ना तेव्हा. आम्ही मध्ये होतो तेव्हा तू काय करतो सांगू का आता तिला. काय करत होता? जाऊ का काय करतो सांग. कुठे काय काय करत होता? काय रे काय झालं. हा काय रे मित्रा काय झालं. हे माझं उष्ट पाणी देत आहे ना यार. सांग ना त्यांना. अरे उष्ट आहे काय. अरे मुलांना उष्ट पाणी येते तेच सांगतोय केव्हाचं मी. हा भाई उष्ट पाणी ना एक काम कर पिऊन टाक. काय जाऊ काय करत होते जाऊ. हा नक्की काय करत होता हे ते सांगा तुम्ही. हा? काय नाही आणि काय नक्की तुम्ही शेअर करू शकता का? शाबास बेटा. पुऱ्या आता पाणी उष्ट झालं. शेठ आता तरी आणतं का पाणी. What's going on? यार जागृती ताण्याने कसं दुष्काळ पडलंय. तू काय विहिरीवर पाणी आणायला गेली होती का? अगं, इथे पण पाणी नाहीये बाई. हे बघ. तनया तुला तहान लागली का. हो ऑलमोस्ट सगळ्यांनाच. अरे सगळ्यांनाच आधी सांगायचं म्हणून. ए पुऱ्या चल जार घेऊन चल. अरे हा हा चल पाणी संपलंय ना आपलं. चल चल उचल उचल जाऊ चल. तनया आम्ही 2 मिनिटात आलो बरं का. चालला रे माकरांनो. काय मालक घरात साधं पाणी नाहीये प्यायला. तर पाहुणे आलेले आहेत आपल्याकडे. पाहुणचार कसा करायचा त्यांचा. सर बाजूला. तुझ्या आईचा. अजून तुला फायनल बघतो मी. तू ये परत. काय झालं नाही सापडली ना चावी. नाही ग नाही सापडली. ते दिसतंय चेहऱ्यावर तुमच्या.
अरे राहुल ठीक आहे अरे मळमळ होती त्याला आता. काय पाणी यांचं पण ना चावी सापडत नाहीये. मी काय म्हणते, नाही सापडत आहे ना चावी, आपण कुलूप तोडून टाकू. हा तेच बेस्ट आयडिया. मी काय म्हणतो कुलूप तोडण्यापेक्षा तुम्ही मुली याच दरवाजाचा वापर करा ना हात बाहेर करण्यासाठी. हा ऍक्च्युली अरे वा नचिकेत दादा, अरे काय बोललाय यार तू. एकाच दरवाजातून मुलं मुली आत बाहेर. एक मिनिट ऐकलं हे मुलींसाठी होतं. तू काय एवढा एक्साइट झालाय? अरे मग तेच ना, दोघांसाठी ना भाई एक तो दरवाजा. काय यार तू पण. अरे ठीक आहे सोड. नचिकेत मी काही दिवस थांबू शकतो का इथे? हा एडा बाबा तू पागल. थांबू शकतो का म्हणे? तर भाडं आम्ही भरतो आणि तू थांबशाल. बाबाचं घर आहे का इथं? वाटा मोकळा आहे आपल्यासाठी. काय थांबण नाही, काय थांबायचं नाही. थांबायचं बिमायचं बिलकुल नाही भाई. ओ भाडेकरी, या घराचा मालक कोण आहे? भाई तू हा प्रश्न कुणाला पडायला पाहिजे? अर्थात तुला यार. मला तुला खरं थांबायचं का? आता उद्या बड्डे तुझा मस्त पार्टी करून चिल करायचं. तेच म्हटलं काही दिवस थांबू, मस्त रील बनवून. ऐक ना, ते मगाशी काय झालं ते ऐकायचं होतं तुला. हो मगाशी काय काय झालं ते कळलंच नाही मला. काय झालं होतं? मगाशी असं झालं, हा राहुल आहे ना, हा ओके. हा ते एक मिनिट, मला खूप आहे ना इम्पॉर्टंट काम आठवलं. मी आलो. येतो मी लवकर. ए राहुल, अरे राहुल थांब. अरे नीट करायची थांब रे राहुल. अरे कानात घुसतो का आता? गेला तो. ए जाऊ तिथे, मला पाणी हवंय. पाणी कुठे? अगं गेले ते जाराण्याला. वेट येतीलच. येतीलच म्हणे. चांगलं आहे ना. ते आधी चहाच्या टपरीवर जाते. हा मग तिथून चहा सुटते. चहा बिस्किट खातील. हा चहा बिस्किट. मग ते 4 वाल्याकडे जातील. तिथून 4 भरतील. मग ते 4 कोण उचलेल याच्यावरनं भांडणं करतील. बाई तू उचल रे. आजचे दिवस तू उचल बाई. अरे तुझा मान मोठा आहे यार. उचल. अरे उचल रे. अरे उचल उचल. ए उचल रे. उचल. ए उचल ना. हा मग असं कधीतरी टोके. मग नंतर 2-2.5 तासांनी येतील. 2.5 तास? 4 तास बी लागू शकतो. ए ताई, मला पाणी हवंय ग. हा मी बाहेरून पाण्याची बॉटल घेऊन. हो यार प्लीज. आण ना. यार किती वेळ लागेल? वेट नो आणतीलच ते. हात लागलीये. वेट. ए, काय झालं असं? चालू आहे. काय दिसतंय? काय झालं तुम्हाला? काय झालं? हा? इथे रिकामा शाही घेऊन आले. आणि या चारला रंग कसला लागलाय? हे अगं थांबा पहिले त्यांना शांत होऊ दे. अरे नको रे. नको उडू. अरे तुम्ही काय प्रँक वगैरे करत नाहीये ना? प्लीज असं काही समज करून घेऊ नका. अरे बाहेर बाहेर लोक राक्षस झाली. अरे शिवा धोका बाहेर. ए भुष्या, अरे समजेल असं सांग ना. ए भुऱ्या, अरे सांग ना यांना. आम्ही 4 भरायला गेलो होतो. भूषण बोललो चल टपरीवरती जाऊन येऊ. आम्ही टपरीवर गेलो तर समोरून 25-30 लोक नाही राक्षस होती. ती राक्षस आमच्या दिशेनेच येत होती. आणि येता येता रस्त्यात त्यांना चोकोडी दिसला ना तर चावत होती. आणि नुसत्या चावत नव्हती, लचके तोडत होती. त्यांचे लचके, ज्यांचे ते लचके तोडत होते ना ते सुद्धा उठून बाकीच्यांचे लचके तोडत होते. अरे आम्हाला माहिती कसं जीव वाचवून आलो आम्ही. हे भुषा सांग ना यांना. अरे आला. अरे तो झोंबी पिक्चरची स्टोरी सांगतो बाई. अरे रक्त भाऊ, तुमचा विश्वास नाही बसत आहे का? रक्त? अरे आजारलो होतो म्हणून वाचलो आम्ही. ये बाय. हे भुषा रिकाम एड्यात नको काढू बर का. हे बघ नच्या खरं सांग,
कुठे कॅमेरे लावलेस? हे माझा काही संबंध नाही रे. ते बघ यार, तुला तर माहिती नाही यार. रक्त बघून माझे फाटते ते. अरे येड्यात नाही काढते बाबा. न्यूज बघा म्हणजे कळेल तुम्हाला. हा बातमी समोर आली आहे की नाशिक शहरात रस्त्यावर राक्षस वृत्तीचे लोक निष्पाप लोकांचा जावा घेत सुटले आहेत. परिस्थिती गंभीर आहे. हा नेमका काय प्रकार आहे हे अद्याप कळले नाही. प्रशासन आणि शास्त्रज्ञ या प्रकारच्या खोलवर जाऊन शोध घेण्यात व्यस्त आहेत. हा कुठला तरी व्हायरस आहे. तो कुठून आणि कसा आला याचा शोध अजूनही लागलेला नाहीये. याचा प्रसार खूप जलद गतीने होतोय. नाशिक शहर पूर्णपणे लॉक करण्याचे आदेश अजूनही राज्य सरकारकडून आलेले नाहीये. फक्त एका तासातच पूर्ण शहरात भयंकर वातावरण पसरलं आहे. येस मॉम. जस्टिस पाहिजे. कोणी चावलं नाही ना? अरे तू भाई परत आला माझ्या प्रॉपर्टीत. अरे भाई तू गोळी मारून दरवाजा उघडला. ती गोळी कोणाला लागली असती ना? मूर्ख आहे का रे तू? हा काही बोलत का नाहीये? हा इन्फेक्टेड तर नाही ना? मे बी हो. हे मला तेच वाटतंय. ए बाबा, अरे तू बोलत का नाहीये? मला काही झालंय का नाही आहे ना नंतरची शेवर काय मी जरी सुटलं ना 1 सेकंड मी लागलं नाही तुम्हाला सगळ्यांना काय ते इन्फेक्टेड व्हायला. मला मालक सोडू घे मोका तुमच्या प्रॉपर्टी ना तुझं काय बोलायचं तुला काय रे हिरो इकडे 1-2 किंमत ना येतो का माणूस काय हे डोक्यात गव्हाचा दार वाजलं होतं. गेले ते मी काय म्हणतो अजून काहीतरी जडवस्त घेऊन या. केदारने पॅक करायला लागणार आपल्याला. घेऊन या. अरे इथंच बसू का मी उठा लवकर.
आधी दारू पडला असतो ना, एवढी जबरदस्ती मारायला लागली मालक. ऍक्च्युली आम्ही खूप जास्त घाबरलो होतो म्हणून दरवाजा नाही उघडला. पाणी मिळेल का प्यायला? हो ना, तहान लागलीये. अहो बाई, ज्या राहण्याला गेलो होतो तसंच रिकामं घेऊन आलोय परत. एक काम कर मग, लावा तुमचं लहान करून. नो मॅन. मग बसा बोंबलत. मालक, एवढं एखादी वाटी आणा भरून. हो आणतो. ताई ताई, आपल्याला खरंच हे पाणी प्यावं लागणार आहे? काही ऑप्शन तर नाहीये ग, प्यावंच लागेल. ताई, आता कसं होणार ग? होईल का सगळं ठीक? ताई, आय थिंक आय एम गोइंग हंग्री. रूम मध्ये तर काहीच नाहीये का खायला? नाही दादा. काहीतरी असेल ना, मॅगी वगैरे असेल. ए प्रत्येक बघ ना. हा प्लीज चेक कर. आम्ही चेक करून सांगतो. ए दादा, नको चेक करू. काल रात्री फकाट असताना तूच त्या मॅगीचा चकना भरून खाल्लाय. काय रे, कोणत्या अवस्थेत आले? चकना काय चकना? हो चकना. अरे जाणून घ्यायची वेळ आहे का? त्या पुरीला भूक लागली, पहा काय आहे खायला. हो बाई, मी खाली जाणार नाही बरं का. अरे खाली जाणं शक्य तरी आहे का हुशार? पण काहीतरी मार्ग असेल ना? मार्ग? हो. थांबा, मी ना खिडकीतून नको म्हणतो. मी पण बघते. हे हे खाली वातावरण भयानक आहे बरं का. हा, माणसाला खायला लागली बाबा. खाली दिवस आले. काय परिस्थिती असेल कोणाच ठाऊक. मला तर वाटायचं हे सगळं पिक्चर मध्येच होतं, आणि आज तर प्रत्यक्षात घडताना बघतोय सगळं. हे भूषा, काय परिस्थिती आहे? काय झालं? काय कर, काही दिसलं का? खाली मृत्यू, सर्वांना सावध सुटलाय. सर्व मानवी शरीर मृत्यू म्हणून वावरताय. आता यातून काय आपली सुटका नाही. हे प्लीज प्लीज असं म्हणू नको यार. अगं स्वप्न बघून आली मी या शहरात. माहितीये का जागृती, खरं ते स्वप्न असायला हवं होतं, पण तसं काहीच नाहीये. श्रेया, तुला भूक लागली आहे ना? आय थिंक आय शुड गो डाऊन अँड ब्रिंग समथिंग टू इट. आर यू मॅड? काय बोलतेस तू? हे कळतंय डोक्यात तुला? फरक पडला काय? अगं, श्रेयाला भूक लागली ग. ए भाई, तू खाली जाशील, खायला तर काही मिळणार नाही, पण तू जेव्हा परत येशील ना, आम्हाला खाशील. इकडे माणसाला खातायत, आपल्यासोबत तसं नको व्हायला. भूक लागली ना? बस इथे. पी. हे पाणी. हे बघा, पर्याय नाहीये. खायला काहीच नाहीये, पण ऍटलीस्ट पाणी आहे. तर पी. नको विचार करू. आजची रात्र बहुतेक उपाश काढावं लागत. सकाळी हो सरकारनं काय केलं तर केलं, नाही तर आहेच. अरे, वाट लागली आपल्या शहराची. सगळे पदाधिकारी हेलिकॉप्टरने परत आले, आणि हे बघा, पोलीस प्रशासन देखील सावं घेणारे राक्षस म्हणून फिरतात रस्त्यावर. ताई, आपण पण असंच बनू का ग? बस, कोणाला काहीच होणार नाही का श्रेया? आणि तुला मी काहीच होऊ देणार नाही. ताई,
परिस्थितीला तोंड देऊ. कोणाला काही होणार नाही. हो, नाही होणार कोणालाच काही. गाईज, हे एक आयडिया आहे. आपण ना एक लिस्ट बनवूया. आता आपल्याला एक्झॅक्टली काय काय लागतंय त्याची. ओके? अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाची मूलभूत गरजा आहे. हे बघा, वस्त्र निवारा हे तर आहे आपल्याकडे. ओके? अरे पण आता दरवाजा तर तुटलाय ना. हो ना. काही जर तो दरवाजा तोडून ते झोंबी जात आले तर. अरे मग काय मुलींच्या रूमचा मी दरवाजा आहे ना हा. आत बाहेर करण्यासाठी. अरे पण त्याची चावी तर हरवली ना. अरे चावी हरवली ना, आपल्या का पर्याय आहे? किती कुलप करू शकतो आपण हे? ए बाबा, नको ना ते सारखं सारखं. गाईज, ठीक आहे, ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. ओके? बेसिकली पाणी आहे काय, ठीक आहे, बाकीचं आहे, पण ऍटलीस्ट आहे. आता फक्त ना पुढे काय गरजेचं आहे याच्यावर विचार करूया. लावा डोकं. ए, तू घरात कशी आली? हिला कोणी चावलं तर नसेल ना? ए, मी ओळखतो तिला. मला माहिती आहे ती कोण आहे. लाईटची बटन येते का? काय का तो दे तू. माझ्या आई बाबा, माझ्या आई बाबा याचं का केलं काय झालं? त्यानं? काय झालं त्यांना? काय झालं? ते मला चावं घेत होते. हा, मी गॅस सुरू केला हा. आणि तिथंच कोंडून आला त्याला. जाऊ दे. बरी नाही. या इकडे. पण मी काय म्हणतो, त्या पोरीला कोणी चावलं नसेल हे कशावरून? हो, बरोबर. खरंच आहे तुझं. मग? विश्वास नाही ठेवू शकत आपण तिच्यावर. पण मला काय वाटतं, ही जर इन्फेक्टेड असली असती ना तरी तिने आतापर्यंत हिचं रूप दाखवलं असतं. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं आपण तिला क्वारंटाईन करायला हे बरोबर आहे. अरे, मला काहीच आम्हाला भरोसा. हा. ए, chat. हा? आता मी नाही भरत तुम्हाला. ए बाबा, नको ना ते सारखं सारखं काढू. अरे विश्वास ठेव की जरा. एक मिनिट, तू कधीची बाजू घेतोय आणि कोण लागते तुझी ती? मी तरी कोण लागतो रे तुमचा? तरी घेतलंच ना मला माधी. हा, तुला घेतलं नाहीये मित्रा, बंदुकीच्या जोरावर घुसलाय. तेच. तेच नको होतं मला. शेवटी भीतीच्या जोरावर इज्जत केली गेली आणि हीच भीतीदायक इज्जत नको होती माझ्या बापाला. म्हणून असा इकडे तिकडे दिवस काढत फिरत होतो. पण त्याला कोण सांगणार रे? जोपर्यंत तुम्ही सज्जन लोकांना भीती दाखवत नाही ना तोपर्यंत तुम्ही इज्जत करत नाही. यांना घरी कोण आली ना ते आई बाप होते माझे आणि माझी बहीण आहे तुझ्या. मी पण कोणीच नाही रे दादा. आई बापाला मारून टाकणारी कोणी. नाही ग, रडतो का तू? कोणी नाही आहे तू. ये बस इथं. कोण बोललं तुला तू कोणी नाही? कोणी नाही आहे तू. तुझे केलं ना ते बरोबर केलं. उद्या मला जरी काय झालं ना तरी तेच करायचं जे तू घरी आईबाबांसोबत करून आली. हा, आणि तुम्ही त्याला ठेवा. आपल्यापैकी कोणाला काही झालं ना तर त्याला मरावं लागल. हा, आणि तू बाळा तुझ्या तर केसाला पण धक्का लागू देणार नाही मी. एवढ्या दिवसांनी भेटली तुम्हाला. मला पण हवा होता.
खंबीर पाठीशी उभा असणार. पण त्याला शहरावर एवढे मोठे संकट चालून आले असताना साधा एकही कॉल येऊ नाही करे कुणाचा. दरवाजा जास्त काय करू शकेल. गेले वाटते. ताई भूक लागलीये. अरे भूक तर सगळ्यांनाच लागले यार. ही नीट काय जसे आपण लपून बसलोय तसे आणखी कुणी लपून बसले असेल तर जे त्यांचं फूड आपल्यासोबत शेअर करतील. काय आयडिया. अगं पण अशा परिस्थितीत असं कोणी कशाला करेल. म्हणजे आपल्याकडे असतं तर आपण केलं असतं का. हे राजा एक मिनिट. हे बघ वैशाली त्याच्या वरच्या फ्लॅटवर आहे ना एक फॅमिली राहते. ते दोघीच्या दोघी जॉबला जातात. बाई तिथं 100% आता कोण नसणार. अरे मला 100% गॅरंटी तिथं खायला भेटेल म्हणजे भेटेल. मी कालच त्यांना शॉपिंग करून येताना बघितलं बाई. बट अगेन सेम क्वेश्चन. तिथे जाणार कसं. अरे पूर्ण बिल्डिंगच्या फ्लोअरवर ते इन्स्पेक्टर लोक फिरतायत. अगं पण मग तू इथे आली कशी. अगं तिकडे आवाज येतो ना तिकडे ते लोक पळत सुटतात. आणि चावी चावी कुठे मिळाली तुला. पळता पळता त्या गेटला धडकले आणि ती चावी हातात कशी आली माझं मला कळलं नाही. अगं पण ती चावी ह्याच रूमची हे कसं मिळालं तुला. कमालेस वैशाली ताई. काय झालं. चावीवर फक्त लिहिलंस तू. म्हणजे चोरांना चोरी करायचा मार्ग मोकळा करून दिला. हे बाबा हे महत्वाचं आहे का. दरवाजाचं काय करायचं ते बघ आधी. अरे ते एकेकाला बसायला लागला आळी पाळीने आता रात्रभर. जाम भूक लागली यार. मला लागली. बघा खाली जाता येणार नाहीये गाईज ते. एक मिनिट. हे प्रतीक हा तू वरच्याबद्दल काहीतरी सांगत होतास ना. हो हा म्हणजे वैशाली ताईच्या फ्लॅटच्या वर त्यांचा फ्लॅट आणि त्या किचनच्या बाल्कनीच्या वर त्यांची बाल्कनी. तिथून जाता येईल. बरोबर? एक्झॅक्टली मी पण तेच म्हणतोय. मला माहिती माहिती बाई माझी किती ऍटिट्यूड बॉडी असली ना तरी माझी फाटते यार. एक मिनिट. वर जाण्यासाठी मी ओढण्याची सोय करू शकते. आलीच मी. आणि मी ना दरवाजा तोडण्यासाठी ना तुम्ही बघ भूषा मी फूड कॅरी करायला पिशवी घेऊन येतो. आलो. भाई ओ भाई हातुडी. अरे हातुडी धरायला तोडणार आहे ते. इथला धरायला लगेच. बंटर आपण जायचं वरती. हा भाई पण मला हो का नाही ते तर म्हणू दे. माझी फाटते का माझी. त्यांच्या म्हणून कोणाला नाही घेऊन जाणार तू. हा वाटते का. बर मला का बोलतो. बेकार भाई जमेल की. हा भाई चल. तुम्ही बसा मी बघतो. हे प्रत्येक विचारे हे आहे तुम्ही बघा. ओ गॉड गॉड प्लीज वाचव या संकटातून. काय मी आई बाबांना आश्वासन देऊन आले. फुल फोकसने एक्झाम प्रिपरेशन करेल. पण खरं तर मी माझे ड्रीम्स फॉलो करायला आली ह्या शहरात. आणि हे सगळं काय होऊन बसले इकडे. यार त्यांना नाही आवडत माझी मॉडेलिंगची फील्ड. त्यांना फक्त ना त्यांच्या या मुलीला एक मोठी क्लास 1 ऑफिसर झालेलं बघायचंय. बस. आणि माझे स्वप्न माझ्या इच्छा त्यांच्याशी त्यांना कधीच घेणं देणं नव्हतं. नासेल
शो स्टॉपर आहे. कॅन यू बिलीव्ह इट? प्लीज याल ना तू आणि बाबा. असं कन्व्हिन्स करून कसं तरी रेडी केलं होतं त्यांना यायला. आणि तो शो तर खूप धासू गेला. आणि आणि ज्या क्षणाची मी एवढ्या आतुरतेने वाट पाहत होती, सो प्राऊड ऑफ यू बेटा. त्यांच्या या एवढ्याशा वाक्याने ना, या एवढ्याशा वाक्याने खूप उत्साह वाढणार होता माझा. या फडतूस गोष्टीसाठी तू इतका वेळ दिलास आयुष्यातला. असं जेव्हा बाबा म्हणाले ना, तेव्हा मला कळलं माझ्या स्वप्नांना काहीच किंमत नाही. आणि आपलं या जगात कोणीच नाही हे प्रकर्षाने जाणवलं मला. खूप दम लागतो ग नाव कमवायला, मोठं व्हायला. हे एका दिवसात काहीच होत नसतं. हो खरंय तुझं. एका दिवसात चांगल्या गोष्टी घडत नसतात, पण मात्र वाईट गोष्टी घडायला एक क्षणही पुरेसा असतो. बघ ना, ही माणसं कशी झोंबी म्हणून फिरतायत. आणि तुझे आई बाबा तुला समजून घेत नसतील. इट्स ट्रू. पण हा अपोकॅलिप्स त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तुला कॉल केला ना जागृती. अगं हे एवढं वाढलंय की नशीब लागतं ग. एक विचारपूस सुद्धा बळ वाढवते. हा मोबाईल हातात घेऊन बसले मी कधीचा. पण अजून एकही कॉल आला नाहीये त्यांचा. पण अगं विसरले असतील ते. तू कर ना त्यांना कॉल. तर समजलं नाही याचा अर्थ काय होतो. ब्लॉक केलंय त्यांनी मला. बंदुकीचा आवाज. दरवाजा तोडला वाटतं ते. घेऊन या. काय रे, काही पाहिजे का तुला? तुझ्या आयुष्यात लोकांची जर कमी असेल ना, तर उरलेल्या लोकांना आयुष्यात जागा दे. माझाही संवाद होतो ग घरच्यांशी, पण त्यांचा स्पर्श कधी होत नाही. स्पर्श फक्त संवादावर आहे. आणि घडलेले लोक म्हणजे मी सॉरी. अगं म्हणजे मी भूषण, वैशाली, श्रेया, आम्ही सगळे उरलेलंच तर आहोत आता. उरलेलं संपत रे. उरलेल्याची भीती वाटते.
हाक मारणारी तूच ग. अरे आज एवढं तर मी पण चालू शकतो. आधी सांगायचं ना ते आहे. ए गुड्या तुला भूक नाही लागली? ताई, आपण घरी जाऊ शकू ना ग? हो ग, नक्कीच जाऊ. होईल काहीतरी, येईल कोणीतरी मदत केला. अगं कोविड होतं तेव्हा नाही का आपण केली ती गरिबांची मदत? अगदी तसंच येईल कोणीतरी. कोविड खूप बेसिक होतं या सगळ्यांसमोर. काय झालं, असं का बघताय सगळे? तनया, अगं ती लहान आहे, ऍटलीस्ट तिच्या समोर नको ना असं काय बोलू. अच्छा, बरं का श्रेया, ही जी बाहेर लोक विचित्र वागतात ना त्यांना आपली दया येणार. मग ते स्वतःच म्हणतील झाले मुलांना आपल्या घरी. जाण्यात इंटरेस्टेड नाही. तनया, लहान आहे म्हणून काय झालं, सांगा ना तिला खरी परिस्थिती काय आहे. काय ग, कोविड मध्ये मदत केलीस ना तू? हो मग मदत करताना एखादा फोटो तर नक्कीच काढला असणार ना. हो, मीच होते फोटो काढायला. मला सांग, सोशल मीडिया नसता तर हे असले धंदे जमले असते का तुझ्या ताईला? तनया, अगं काय भरकटतेस तू? अगं इन्फ्लुएन्स करणं म्हणतात त्याला. मी कोणाला मदत करताना बघितली तर मलाही करू वाटेल. आणि मदत करताना फोटो काढून आणखी इतरांना इन्फ्लुएन्स करशील, बरोबर ना? हो बरोबर. शाबास. कळतच नाही, इन्स्पिरेशन मदत करण्यासाठी मिळतं की मदत करताना फोटो काढून पोस्ट करण्यात? त्या आईला उपाशी पोटात अन्न गेलं की तोंडाची ताकद वाढते. भूक ही काही वेळासाठी शांत होते, मिटत कधीच नाही. वरच्या फ्लॅट मधून आणलेलं थोड्या वेळात संपणार हे लक्षात ठेवा. त्या फ्लॅटच्या वरती गच्ची आहे हेही लक्षात असू द्या. हिचा प्रॉब्लेम काय आहे यार? काय घाबरवते ही आपल्याला? अरे घाबरवत नाहीये, सावधान करतीये. अरे म्हणतात तनया, अगं काय झालंय तुला, जरा समजेल का मला? काही नाही. थांबता नाही. ताई, सर्वांच्या घरून काळजीचा कॉल येऊन गेला, फक्त तनयाला नाही आला कॉल. अरे असं मॅटर होय, आता मूड ठीक करतो. वैशाली ताई, तनया या ना, इथं बसा ना, बसा बसा. तुम्हाला ना एक गंमत दाखव. ए बाबा, अरे काटा नाकडी उड्या मारतो मी तर. एनर्जी वाचव जरा, खायचे वांदे आपले. अरे खायची वांदी कोणाचे नसतात रे. आपण काय बॅचलर पोरं, भरल्या पोटापेक्षा रिकामं जास्त असतात. अवघडी चपाती भाजली गेली नसती म्हणून पोट दुखल या भीतीने कसं राहील भातावर टाकून नाही खाल्लं का आपण कधी. जगणं महत्वाचं असतं रे.
कसं जगतोय ना याला महत्व द्यायला लागलो की माणूस हिशोब करत जगतो. किती उरलंय आणि अजून किती कमवायचा याचा. बरं का तुम्ही पिक्चर मध्ये जसं कॉलेज दाखवतं ना तसंच कॉलेज असतं काय असं वाटायचं मला. 10वी पास झाल्यावर ना शहराच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं ठरवलं आणि घेतलंय रे. पिक्चर मध्ये कॉलेजच्या भारी भारी पोरी बघू भांडवून गेलो होतो. पण कॉलेजचे 6 तास वगळले तर उरलेले 18 तासांचा हिशोब नसतो दाखवलेला रे त्या पिक्चर मध्ये. कॉलेजमध्ये भारी भारी पोरी येतात रे त्यांना बघून येतात पोटाची रिकामी जागा भरत नाही. हे ना पहिल्या 5 दिवसात कळलं होतं मला. घरून आहे ना आईचा कॉल आल्यावरती विचारते बाळा जेवलास का रे. तेव्हा आहे ना रिकाम्या पोटाने हो बोलून पोट भरून जात रे. आई प्रेम करते ना रे आपल्यावर. मग प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात काळजी कशाला सोडायची. आई मी चुकत आहे ग फक्त थोडीशी भूक लागली. जर चावा घेत असेल तेव्हा काय करायचं रे. ए ऋतुजा अगं सोड ना विसर ना सगळं आता. नाही विसरू शकत मी दादा. तुला आठवतं तरी तू घर कधी सोडलं नसते. मी सांगते ना 7वीत होते रे मी. 10 वर्ष झाली असतील म्हणजे. कसली अटॅचमेंटच नव्हती रे तुला म्हणून तू विसरू शकत असशील पण मी नाही विसरू शकत. प्रत्येक क्षण जगली मी त्यांच्यासोबत. नाही विसरू शकत मी. मला पण जागायचं होतं ग तुमच्या सोबत पण नाही ना जगता. या भीतीची भूक लागली होती मला. आणि भूक जसजशी वाढत गेली ना तस सगळं सुटत गेलं. आधी घर मग आई बाबा तू पण सगळंच. मला एक क्षेत्र असं आहे ना तिथं पश्चाताप व्हायच्या आधी एन्काउंटर झालेला असतो. मग आपल्या नशिबात साधा पश्चातापही नाहीये. हा एवढा कॉन्फिडन्स पास होता बरं का माझ्यासाठी. झालेलं सगळं विसरून नितड्या छातीने अंताला सामोरं जायला. अरे सॉरी उगाच इमोशनल करत बसलो तुम्हाला. आणि या बाबा अरे ते ठेव ना आत. आम्हाला नाही बाबा तुझ्या इतकी निदळीसाठी. आधीच पाटली जागा अजून का पाडतोस. आणि ये बोले नको रडू. अबे खरंच रडू नकोस. येईल कोणीतरी बघ मदतीला. निघू आपण या संकटातून बाहेर. म्हणजे निघावंच लागेल. खूप स्वप्न बघून ठेवली रे. अशीच थोडी विकून रे. MPSC क्लिअर करायची. खूप अभ्यास करायचा आहे. बाबा म्हणाले होते की मुलगी कितीही शिकली कितीही मोठी झाली तरी तिला काय भांडीच घासावी लागतात. हे एक वाक्य खोडून दाखवायचंय मला त्यांचं. आणि त्यामुळे मला तिला जग मारून घ्यावंच लागेल. मदतीला यावं लागेल म्हणजे
हे म्हणजे असं झालंय ना की देवाऱ्यातल्या दगडाच्या मूर्तीसमोर साकडं घालण्याजोगं. तेव्हा मी अभ्यास नाही करत तरी सुद्धा मला पास. पण माझी ताई खरंच खूप अभ्यास करते. ती बनणार नक्की मोठी ऑफिसर. अगं बाळा, मी तसं नाही म्हणत आहे, पण कुणीतरी मदतीला येईल असं म्हटल्याने कुणी मदतीला येत नसतं. आपल्यालाच आपला मार्ग शोधावा लागतो. आपल्यालाच आपली मदत करावी लागते. किती मोठं संकट असलं तरी. काय गप्पा मारत बसते त्या, कामाला लागा. राहुल तो त्याला घ्यायचा. ए उषा, बाजूला घे त्याला. राहुल ये पण. ठीक आहे थँक्यू. त्याच्या बाहेर ते माहिती शांत. ए पाणी दे. पाणी शांत. राहुल तू ठीक आहेस ना? राहुल तो ठीक नाहीये. अरे हात बघ त्याचा. चावलं गेलं मी सांगते. का घेतलं आपण त्याला? अरे त्याला मदतीची गरज आहे. तू ऐकलं यार. अरे काय केलंस तू हे? अरे माझ्या भरोशावर आला होता तो. घरचे पाठवत नव्हते त्याला. मी विश्वासात घेऊन बोलावून घेतलं होतं. काय तू नको मी त्याच्या घरच्यांना आता. हे बाबा, अरे तुम्ही नाला तोड दाखवायच्या लायकीचा उरलाय. आता चावला असता ना तर काय राहिलं असतं तुझं. साला नाराज आहेस तू. पाहुणा शून्य. कसा काय एखाद्याचा इतका सहज जीव घेऊ शकतो? एवढं सोपं आहे तुझ्यासाठी? अरे त्याच्या आईचं वय माहिती का तुला? वय वर्ष 60. अरे तुझ्या आता गोळी घातलीस ना, हो त्या माऊलीला 38व्या वर्षी झालं होतं रे. तुला कळतंय का? एकुलता एक नवसाचा होता तो. ए राहुल, उद्या वाढदिवस होता त्याचा. ए राहुल, जीव घ्यायचा की जीव वाचवायचा हेच कळत नाहीये.
आपल्या जीवाला धोका होता. हे बघ, कळतंय मला, समजू शकते मी, पण तू बाहेरची परिस्थिती तर बघ काय चालू आहे. हे बघ, ही चांगली गोष्ट आहे की तुला राहुलच्या आईची काळजी वाटते, पण तुलाही तुझी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. तुला तर आई आहे ना, मग तिचा विचार कर, पण त्याआधी तुला तुझा विचार करावा लागणार आहे. नचिकेत, कोविड नंतरच समजलं का ताई, स्वतःकडे बघता येतं. स्वतःला वाचवण्यासाठी आणि भूक न लागण्यासाठी काय करता येईल हे स्वतःला विचारता आलं. स्वतःच नाही ताई, स्वतःवर विचार करता आला की मी काय करू शकतो. मग मला वाटलं मी रील्स बनवू शकतो. राहुल होता ना माझ्यासोबत, हा, मी लोकांना मोटिवेट करू शकतो ताई. मी स्वतः नसलो तरीही मनातून उचंबळून येणाऱ्या शायरी अशा पोस्ट करू शकतो मी. आणि भूक लागू नये म्हणून वर्क फ्रॉम होम. ताई, काहीतरी करून दाखवायची वेळ अशी आलीच होती आणि हे सगळं होऊन बसले. सर्वांनाच चाललंय ताई. ए राहुल, उठ ना. नचिकेत, सावर स्वतःला. हे बघ, प्रतीकने थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं ना, आपल्यालाच आपली मदत करावी लागणार आहे. नचिकेत, प्रतीक, मालक, उठा उठा मालक. आमच्या सगळ्यांना तुम्ही आधार दिला यार. अरे माझ्यासारख्या नरके माणसाला हात दिला यार तू. असं रक्त बघून फाटतं यार माझी. का नाही फाटणार? पूर्णच्या पूर्ण एसटी पालखी झालेली होती आणि संपूर्ण अपघातात फक्त मी एकटा उरलेलो होतो. एसटीचं टाप जमिनीवर, गच्च गर्दीचे मृतदेह, दादा, वैडे आणि त्यांच्या रक्ताची ओघळणारी धार माझ्या कानात साचत होती. जवळजवळ रक्ताची चिखलात बुडालेलं होतं. हे रक्त बघून जरी पाठत असते ना, तरी आता सवय करून घ्यावी लागणार आहे. अरे आपण सगळे सुखरूप बाहेर निघणार आहोत या. हा बाई, सुखरूप बाहेर निघू आपण. नक्की निघू. आपण सगळे सोबत आहोत ना, सोबत आहे आपण. अरे आहोत ना. हो हो. अशा परिस्थितीत काही लोक अजूनही सुरक्षित आहेत. त्यांनी आपापल्या टेरेसवर सुरक्षितपणे येऊन उभे राहावे. लवकरच हवाई पथक तुम्हाला तिथून बाहेर काढेल अशी आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. तरी जे कोणी अजूनही आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले असतील, त्यांना वाचवण्यासाठी प्रशासन कार्यरत झाले आहे. अरे पण ज्यांच्याकडे गच्ची नाही त्यांचं काय? अरे पण आपल्याकडे आहे ना गच्ची बाई. मी बघतोय. बाहेर 8 जण उभे आहेत यार, आणि प्रत्येक जण आपल्याला चावण्याच्या प्रतीक्षेत आहे. जमणार नाही. अरे मग गॅलरीतून जाऊ शकतो ना आपण. अरे मला सांगा बघा तू येणार No, it's impossible यार. नाही अरे, हे बघ, खरंच होत काही नाही. नाहीये. अगं नाही, खरंच आपल्याकडे असं माझं मला तरी वाटतंय. अरे दुसरा पर्याय नाहीये. जो वेळ आपण इथं घालवतोय ना, तोच आपल्याला गच्चीवर घालवायचा आहे. आणि नची सोड आता, त्याला मेला येतो. तुला जिवंत राहायचं आहे का नाही नच्या? हे
पाहिलं बरं का, त्या ताईंद्री जवळच्या जरा कच्ची आहे, त्यांचा काय भरोसा नाही. अरे माझी पण पाटली होती. मी एक काम करतो, मी घेतो रिस्क. वैशाली ताई तुम्हाला अजून ओढणे आणून दे. मी वर गॅरेज जाऊन त्यांना अजून डबल सपोर्ट देतो. वैशाली ताई तू बोलत का उभी आहे? हे बघ तुला नसेल यायचं ना, तू नको येऊ, ओढण्या तरी आणून दे. हो आणते. नाही नाही नाही, ए बुड्या गबस. काय बोलतोय तू? आणि खरंच रिस्क आहे. हे बघा तुम्हा ज्यांना कोणाला पटत नसेल ना त्याने सरळ हात वर करा. चल का नाही, आपल्याला इथं थांबून चालणार नाही. कुठे जायचंय? चल तू दाखवतो. आणि हो तुम्ही बसा वाट बघत, ते 8 जण आतमध्ये येण्याची. अरे पुढे ऐक, नको जाऊ. गुरु प्लीज नको जाऊ. अरे पुढे, अरे तुम्ही माझं ऐका ना. कने, मी वर जातो आणि त्या कुचक्या वाट्यांना अजून सपोर्ट देतो, ठीक आहे? आणि हो जर तुमचा निर्णय बदलला तर या तुम्ही पण वर. कमीत कमी जीव तरी वाचेल तुमचा. चलता नाही दादा काहीतरी कर. दादा काहीतरी कर. गबस. शोधया माझी जुळी बहीण. तिचा एक MMS व्हायरल झालं होतं. बाबांना ही गोष्ट कळली तेव्हा आम्हा दोघींपैकी नक्की त्या MMS मध्ये कोण आहे यावरून त्यांनी आम्हा दोघींनाही मारायला सुरुवात केली. बाबांना संशय शनयावरच होता. या गुरुरासाठीच मला या अवती द्यायची काच. बाबा त्या MMS मधली मुलगी मी आहे, सनया नाही. मग काय झालंय विजय बंद. बदनामी तर झालीच होती. आता हिचं लग्न कसं लावायचं, कोण करेल यावरून सतत माझ्यावर चिडचिड करणं सुरू होतं. मग तनयाला सनया बनावं लागलं. घर सोडून पळत पुन्हा आमची देत निघावं लागलं. जाता पुन्हा तोंड दाखवायचं नाही. बाबाचं बोलले आणि मला ब्लॉक केलं. आई नाही,
वाटायचं आपण अवती दिलेल्या बहिणीला तिच्या जुळ्या बहिणीचा कॉल येईल. पण ती तिच्या दुनियेत मशगूल. आपोआप पैसे होतात ट्रान्सफर महिन्याला. मला जिवंत टेकण्यासाठी. आणि काय अर्थ आहे या जगण्यात? तुला इथून बाहेर निघायचंय ना? हो. तुला इथून बाहेर निघायचंय ना? माझ्याकडे एक प्लॅन आहे. मी तोच प्लॅन पुढे काम करणार हे लक्षात घ्या. काय प्लॅन आहे तो? अगदी म्हणजे सांगायला वेळ नाही. थेट कृती करा. त्या सगळी मुलींच्या दरवाजात उभे राहा आणि बघत काय उभे राहिला जा. मला सांग काय करायला चालली तू? ताई तू प्लीज आई बोलू नकोस. जा मी सांगते ना जा. अरे उठा. अरे जा. एक मिनिट थांबा. अरे गच्चीवर गेल्यावर प्रशासन रेडी राहणार का तुम्हाला न्यायला? म्हणजे अरे काही सामान तर घ्या सोबत. ते खायला न्या. ते फ्रीजचं पाणी न्या.
पाहू शकते इकडे